आपण थोडस आता मंडळामध्ये याची कोशिश करू नका, प्रयत्न करू नका. लहान लहान मुलं आहेत, त्यांना सहकार्य करायचंय. सुनीलच्या परिवाराला विनंती करून सांगतो, आता आपण मध्ये आता थोडा प्रयत्न कमी करायचा. फक्त 2 मिनिटाच्या हा 4 रांगामध्ये यायचं. एका विकाची साजे उदबत्ती घेतलं का? उदबत्ती टाकू काढायचं आहे का नाही? घ्या घ्या ते पुढे थांबा. थोडस महादेव मंदिराकडे प्रेक्षकाला विनंती करते करून द्यायचं. पाठाची मुलं येत आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाला विनंती करू शकतो. आपण थोडस साईडला थांबून घ्या, त्या लोकांना परत मध्ये येऊ द्या. बाजूला थांबा बरं. मुलांना विनंती आहे, या ठिकाणी मंडपामध्ये डाव येत आहे. आपल्या वंशवची गावामध्ये आपले तेगरी जिल्हा परिषद आज आपल्या गावामध्ये उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. तर परिस्थितीच्या मुलांना विनंती आहे, आपण बाजूला थांबायचं आहे. भारताच्या मुलांना मध्ये येत आहे. या ठिकाणी या उदगीर तालुक्याच्या पंचकृषीमध्ये अतिशय उत्तम असा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे हा टिपरी कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पंचकृषी गावामध्ये अनेक वर्षापूर्वी या ठिकाणी साजरा केला जात आहे. तरी कृपया सर्वांना विनंती आहे, आपण शांत रीतीने कार्यक्रम असावा. या ठिकाणी जवळपास 100 वर्षापासून जी परंपरा आहे बैठकी या ठिकाणी टिपऱ्यांची शिल्लक या ठिकाणी गावात आपल्या या टिपराच्या उद्घाटनासाठी आज जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामदेव तिरुके, ज्ञानेश्वर बिरादार जिल्हा परिषद सदस्य दिलीपजी मटके, कमलाकरजी फुले, यमुनाजी भुजबळ साहेब, समस्त गावकरी, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, या सर्वांना विनंती आहे. गावातील तरुण चंदू पाटील, शिवलिंगांना, प्रल्हादांना, सावळीजी, प्रदीपांना, शिवले, माजी नगरसेवक, आमच्या गावचे सुपुत्र, या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी उद्घाटन करावं आणि या पारंपरिक पद्धतीच्या या आपल्या टिपरांना सुरुवात करणार आहोत. अतिशय सुंदर हा असा या ठिकाणी सोहळा शिमग्याच्या निमित्त होत आहे. रामभाऊ आणि ज्ञानेश्वर भाऊ यांनी टाळ वाजवत या ठिकाणी आपल्या गावात हा कार्यक्रम पाहण्यासाठी, आपला सन्मान वाढवण्यासाठी या ठिकाणी आले. त्यांचं गावकऱ्यांच्या वतीनं मी स्वागत करतो. नारळ फोडून सर्वांच्या हस्ते शिवलिंगांना भेदे, आमचे चंद्रकांतजी बिरादार, पिंटू बिरादार, नेत्रगावचे माजी सरपंच पवनजी, मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की बसवेश्वराच्या स्मृतीला या ठिकाणी हार घालायचा आहे आपल्याला. कृपया विनंती आहे, हार घालून आपण काय प्रसंग वाजवत मग पाठाच्या ज्ञानभाऊ रामभाऊला विनंती करतो की बसवेश्वराच्या स्मृतीचा आपण हार घालून या कार्यक्रमाला सुरुवात करायची. प्रदीपांना श्रीमंडळे या ठिकाणी आम्ही पत्रकार रवीजी असरगुंडे साहेब, विक्रमजी हलकीकर, नाईक साहेब, आमच्या गावचे बादशे पत्रकार बसवडवळे, तसाच पाहुणे सर्व मित्र परिवार, गावातील आजी माजी सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मंडळी या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी रामभाऊच्या हस्ते, ज्ञानभाऊच्या हस्ते, भुजबळ साहेब या ठिकाणी ईश्वर हार घालून आपण सुरुवात करणार आहोत. प्रमुख पाहुण्यांचं गावकऱ्यांच्या वतीनं सहज स्वागत.
बाहेर गावून आलेल्या सर्व पाहुणे मंडळांचं सुद्धा या ठिकाणी बक्षकी गावाच्या तर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं संजीव घोटाळे या ठिकाणी संजीव घोटाळे मंडळामध्ये यायचं. संजीव घोटाळे मार्गामध्ये यायचं. बाळू बिरादर वाट बघायला हे साहेब. तसेच दर्शक कावळे साहेब या सर्वांचं मी स्वागत करतो. पीटी करता इकडे लवकरात लवकर पूजन आहे. संजीव घोटाळे लवकरात लवकर मतदान येत आहे. बाळूबीनगर कृषीवर बघत आहे. संजय घोटाळे लवकरात लवकर मतदान येत आहे. हे बघा आता मेहरबानी करून प्रत्येकाला सांगतो थोडंसं बाहेर व्हायचं बरं का. मंडपामध्ये प्रेक्षकांना विनंती करतो थोडंसं बाहेर व्हा. लोकांना विनंती आहे आपण थोडं गणपती जागा सुरू करायचं. फक्त गायककार वाद्यकार राहतील. मेहरबानी करून कोणी अडचण करू नका. थोडंसं समजा प्रेक्षकाला विनंती करतो खाली बसून जावं. थोडं खाली बसून सहकार्य करावं ही नम्र विनंती. गावातील प्रेक्षकाला विनंती करतो थोडंसं खाली बसून सहकार्य करायचं. थोडं खाली बसून जावं. थोडं खाली बसावं. खाली बसून जा. खाली बस जरा खाली बस. हे मार्ग हे तर हे मार्ग त्या मार्गाला नाही गेलं तुम्ही. हा पाठीमागे तिकडं थोडं पाठीमागे थोडं पाठीमागे खाली बसा. थोडं समोर येते थोडं समोर या. थोडं खाली बसून जाऊ. या खाली बसा खाली बसा. थांबा काय होलं काय झालं. थोडं खाली बसून जा. खाली बसून जा. गाव बघा पांढऱ्याच्या मुलाला विनंती करतो थोडंसं समोर या. तुम्ही थोडं समोर या. थोडं खुलं खुलं समोर थोडं खुलं समोर. गावाला किल्ल्यावर का गाव बघा माहिती समोर शिवराजा मनमत स्वामी थोडंसं खाली बसून थोडंसं खाली बसून खाली बघा. मनमत स्वामी महाराज शिवराजा मनमत स्वामी महाराज Yeah.
लाडके जिल्हा परिषदचे आपले ज्ञानेश्वरराव बिरादार संपूर्ण मंडळाला 21 रुपये बहुमान दिलेले आहे. ज्ञानेश्वररावजी बिरादार जिल्हा परिषदचे आपले मेंबर 21 रुपयाचा बहुमान दिलेले आपले लाडके. बक्षीस कुठं होतं केलं
इकडे या ना. अतिशय उत्कृष्ट त्या नाव घ्यायचा. त्या मुलाला विनंती आहे करताय आपल्या गावातून थांबा. अतिशय उत्कृष्ट आणखी एकदा गाव ठेवून दाखवायचा आहे. या शिमगा पार्टी नागेश आपल्यावर. रामभाऊ तिरुपतीला एक विनंती आहे माझ्यातर्फे. आपण एक गावळण म्हणून दाखवावे. रामभाऊ धोनीराम हिमालय बनसोडकी, धोनीरामजी हिमालय बनसोडकी यांच्यातर्फे संपूर्ण पार्टीला आहे 51 वर्षाची लागलेली मंडळी नागेश्वर थांबलेली मंडळी कृपया खाली बसा. तीन महिलांना काही दिसत नाही. हे इकडच्या कोपऱ्यात पुरुष मंडळी तुम्ही खाली बसून घ्या. महिलांना काही दिसत नाही तसं तुम्ही पुरुष मंडळी या बाजूला वा. रामभाऊ यांना विनंती करतो आपण ताबडतोब मंडपामध्ये येऊन सगळं गौरव म्हणायचं बरं का. रामभाऊ तिरुप्यांना मी पुन्हा विनंती करतो आपण मंडपामध्ये येऊन सगळे कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. तर थांबायला प्रेक्षकाला विनंती करतो आपण थोडं बसून घ्या. थोडं बसून घेऊन सहकार्य करायचं बरं का. रामभाऊ फिरके यांना कृपया विनंती आहे. कृपया आपण या ठिकाणी यायचं. समोर प्रेक्षकांची विनंती करतो थोडंसं खाली बसून सहकार्य करावं. थोडं खाली बसून घ्या मेहरबानी करून. थोडं खाली बसून घ्या. बसा खाली चला खाली बसून घ्या. ह्याच्या अगोदर शंकररावजी शिरमळे यांच्या वतीनं संपूर्ण मंडपाला 21 रुपयाचा बहुमान दिलेला आहे. मी होतं नाही का नाही तुम्हाला 21 रुपयाचा बहुमान चंद्राबाबाई शंकररावजी शिरमळे भेटले का नाही. प्राप्त झालं. थोडं खाली बसून घ्या. थोडं खाली बसून घ्या. बसा खाली बसा. खाली बसा जरा मेहरबानी करून थोडंसं खाली बसून घ्या. पिरातावकर त्यांच्यातर्फे संपूर्ण पार्टीला 501 रुपये बक्षीस. धन्यवाद. गाव पगली खेळायचं. गाव पगली प्रत्येकाचं लक्ष जरा समोर असू द्या. फक्त म्हणतो गायकर वाद्यकर होतील मेहरबानी करून रिकामी माणसांनी थोडं मेहरबानी करून थोडं बाहेर बसायचं. मेहरबानी करून थोडं खाली बसून घ्या. थोडं खाली बसून सहकार्य करायचं. थोडं मेहरबानी करून थोडं खाली बसा. जाऊ दे स्वामी जाऊ दे
एक 2 मिनिटामध्ये आपण आणि फक्त 2 मिनिटामध्ये जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रामभाऊ तिरुगे यांनी अतिशय सुंदर असं गौरव म्हणल्याबद्दल, आमच्या गावची शान वर्गावर आम्हाला मान दिल्याबद्दल आमच्या गावचे सरपंच विकासजी शेळके यांनी 501 रुपयाचं बक्षीस त्यांना जाहीर केलेलं आहे. सरपंचांनी मला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्या 500 रुपयात दुसरे 5,000 रुपये देऊन या ठिकाणी रामभाऊनी 5,001 रुपयाचं बक्षीस संपूर्ण टीमला जाहीर केलं. त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. गावकऱ्यांच्या वतीनं आपण त्यांचा आम्ही सत्कार करूया. त्यांचा सत्कार करूया. मी रामभाऊ तिरुगे यांचा सत्कार करण्यासाठी विकासजी शेळके व चंद्रकांतजी बिरादार यांना विनंती करतो. चलो या आपण गावकऱ्यांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं आदरणीय भाऊचं या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. भाऊच्या वतीनं या ठिकाणी 5,001 रुपयाचं बक्षीस संपूर्ण टीमला त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांच्या गावकऱ्यांच्या वतीनं सर्व तरुणांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो. रामभाऊ तिरुगे यांचं या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत होत आहे. आता पूर्वी आदरणीय भाऊ या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांना शुभेच्छा देते. महाराजांना ते माईकचे बघा तरी काय ते हा या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच व आमचे प्रतिष्ठित व्यापारी चंद्रकांतजी बिरादार व विकास शेट्टी यांना विनंती करतो की आपण गावकऱ्यांच्या वतीनं जिल्हा परिषद सदस्य व आमचे मार्गदर्शक आदरणीय रामभाऊ तिरुगे यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पराज घालून स्वागत करावं. आदरणीय भाऊच्या मनापासून आभार व्यक्त करतो. टाळ्या सर्वांनी. तसेच यानंतर ज्ञानेश्वरजी बिरादार यांचा सत्कार करण्यासाठी प्रल्हादजी महाजन यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या चेअरमन या ज्ञानेश्वर भाऊ बिरादार यांचं आपण गावचे चेअरमन या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं. लवकर ते घाशात घ्या. बरोबर घ्या. अतिशय सुंदर हा असा सोहळा या ठिकाणी सर्व पाहुण्यांच्या साक्षीने गावकऱ्यांचा अतिशय सुंदर या ठिकाणी संपन्न होत आहे. घ्या करा लवकर. यानंतर यवनाजी भुजबळ साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी महादेव पाटील व मनोहरजी गठोड साहेब यांना विनंती करतो. आपण दोघांनी येऊन भुजबळ साहेबांचं या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं स्वागत करावं. महादेवजी पाटील या पुढे या लवकर या. मनोहरजी गठोड सावकार कृपया विनंती आहे आपण त्यांचं स्वागत करावं. पत्रकार यानंतर कमलाकरजी भंडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी पिंटू बिरादार यांना विनंती करतो की आपण कमलाकरजी भंडे साहेब यांचं स्वागत करावं. बाबुराव मलकापुरे यांना विनंती करतो आपण दोघांनी कमलाकरजी फुले यांचं स्वागत. बाबुराव मलकापुरे या लवकर या. बाबुराव मलकापुरे या समोर या लवकर या. पिंटू बिरादार पिंटू या लवकर या. टाळ द्या पण यानंतर आमचे ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक रवींद्रजी हसरगोंडे साहेब यांना विनंती करतो आपण इकडे स्टेजकडे यायचं आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी आमचे आदरणीय युवकजी महाजन साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करावं. रवींद्रजी हसरगोंडे साहेब आपण समोर यायचं.
मी युवकदादांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने स्वागत या लवकर या पुढे. आमच्या गावचे उपसरपंच युवकजी महाजन साहेब यांना विनंती करतो की ज्येष्ठ पत्रकार रवींद्रजी हसरगोंडे साहेब यांचं आपण स्वागत करायचं आहे. या लवकर. शुभम पांचाळी शुभम मुख्यताई आंबेगाव यांना विनंती करतो की या ठिकाणी आपला खास कार्यक्रम पाहण्यासाठी मंगलाताई रामभाऊ तिरुकी आलेले आहेत. मुख्यताई आंबेगाव यांना विनंती करतो आपण आपल्या सर्व महिला मंडळाच्या वतीनं वारकरी संप्रदाय महिला मंडळाच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. कृपया ताई आमच्या गावकऱ्यांच्या वतीने गावकरी महिला मंडळाच्या वतीनं आपण सत्कार स्वीकारायचा आहे. पुढे या पुढे या पुढे या पुढे या. चहा पाणी करून म्हणतो मी ह्याची घ्यावं जरा आता नवीन करायचं जरा जवळून घ्या क्लोजअप घ्या जरा हास बाय बा कसं हसले धन्यवाद. या ठिकाणी छान पंचायत समिती सदस्य कमलाकरजी फुले साहेब यांच्या वतीने संपूर्ण मंडपाला 1100 रुपये त्यांनी दिलेला आहे. मनापासून आभार. खूप आरड घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी आदरणीय मंगलाताई रामभाऊ तिरुके आले त्यांचंही स्वागत झालं मनापासून. यानंतर गावचे नेत्रगाव गावचे सरपंच पवनजी बिरादर माजी सरपंच यांचं स्वागत करण्यासाठी उमाकांत आंबेगावे विनायक आंबेगावे यांना विनंती करतो की आपण पवनजी बिरादर यांचं स्वागत करू. पवनजी बिरादर गावकरी या ठिकाणी आले. पवनजी बिरादर यांना आपण उमाकांत आंबेगावे व विनायक आंबेगावे यांना विनंती करतो की त्यांचंही आपण गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करा. लवकर करा. यानंतर आमच्या गावचे बादशी बसुशेजी डवळे यांचंही आपल्याला स्वागत करायचं. अतिशय सुंदर पत्रकार त्याचं काम करत आहेत. त्यांचं मी आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं मी स्वागत करतो. सोमनाथ लोहारे यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करावं. बसवेश्वरजी डवळे आमचा हा मी विनंती करतो. सोमनाथजी सोमाना पुढे या पुढे या करा की हे बाबा काळ घ्या हे सोमाना यानंतर मी सुधाकरजी नाईक साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी सत्कार मी अंतेश्वर पटवारी शंकर आंबेगावे या संपूर्ण तसेच हा सर्व मॅनेजर सांभाळणारे अध्यक्ष आमचे शंकरप्पा आंबेगावे यांना विनंती करतो की त्यांनी सुधाकर नाईक साहेब यांचं आपण स्वागत करायचं आहे. सोबत अंतेश्वरजी पटवारी साहेब आपण त्यांचे स्वागत करायचं. सुधाकरजी नाईक साहेबांचं या स्वागत करायचं आहे. तसेच आपल्या उदगीरचे पंचकीचे पण उदगीरचे माजी नगरसेवक प्रदीप शिरमंडे साहेब अंतेश्वरजी प्रदीप अण्णा शिरमंडे यांना विनंती आहे. तसेच कळसे अण्णा यांना विनंती आहे आपण गावकऱ्यांच्या वतीने सत्कार स्वीकारायचे. कृपया समोर यावं. मी औदंबर यांना विनंती करतो. शंकरप्पा आंबेगावे पुढे या. आधी तुमचं दिसला बाजून या पुढे या. या संपूर्ण मंडळाचे अध्यक्ष टिपऱ्याचे अध्यक्ष यांना विनंती आहे की आपण प्रदीप अण्णा शिरमंडे यांचं आपण स्वागत करायचं आहे. कळसे अण्णाला घ्या पुढं या प्रदीप अण्णा पुढे. या ठिकाणी आमचे आणखी एक पत्रकार मित्र विक्रम हालकेकरजी या ठिकाणी आहेत. त्यांचंही आपण गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करतो. विक्रमांना समोर यायचं आहे. मी एक लक्ष यांना विनंती करतो की विक्रमजी हालकेकर साहेब तुमच्या मागे आहेत त्यांना पुढे घेऊन त्यांचंही स्वागत करावं. भाऊ या संपूर्ण रामभाऊ या संपूर्ण टीमचे आमचे अध्यक्ष शंकरप्पा आंबेगावे तानाजी मालुसरे यांचं त्यांनी अतिशय सुंदर असं यानंतर शिवाजी केंद्रे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी चंद्रकांतजी बिरादर यांना विनंती करतो. चंद्रू
शिवाजी अण्णा यांचं आपण स्वागत करत. यानंतर मी कळसे अण्णांचं स्वागत अंबादास यांना विनंती करतो. सेवन ब्रदर्स मी कळसे अण्णांचं स्वागत करावं. महादेव आढळे ज्ञानभाऊ या ठिकाणी आपण स्वागत करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो. हॅलो ज्ञानभाऊ बिरागर यांचं सर्व गावात आलेल्या बाहेर गावातील सर्व नागरिकांचे महिलांचे गावकऱ्यांच्या वतीनं मी स्वागत करतो. अतिशय सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होता. विक्रमजी आलकीकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी एकनाथजी विक्रमांना पुढे या. बाबरावजी विक्रमांना पुढे घ्या. विक्रमजी आलकीकर साहेब बाबरशेठ एकनाथांना स्वागत करावं. आणि कोण राहिले सर्व गावात आल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे मी मनापासून स्वागत करतो. आणि काही चूक झाली असता क्षमा मागतो. आणि या ठिकाणी बाहेरगावचे कोणी पाहुणे राहिले असतील त्यांचं शब्दस्मरणाने स्वागत करतो व रामबो यांना विनंती करतो. हरी बिरादार यांचंही गावकऱ्यांच्या वतीनं स्वागत करावं. मी गावकऱ्यांच्या वतीनं कमलाकरजी बंडे हे कमलाकरजी पुढे यांचा आज वाढदिवस आहे. सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या पूर्ण आयुष्यासाठी आपण शुभेच्छा देऊया. आणि आपल्या हातून धर्माचं समाजाचं कार्य व्हावं. आमच्या गावामध्ये विकासाची गंगा वाहण्यासाठी आपण प्रयत्न करावा. आणि सर्व सदस्यांना सर्व संवैधानिक पदावर त्या सर्वांना विनंती करतो की आपण गावच्या विकासासाठी प्रयत्न करत जा. तरी भाऊंना विनंती करतो आमच्या गावावर आपण लक्ष देऊन ज्ञानभाऊ आमच्या गावावर लक्ष ठेवून विकासाची कामं आणावी विनंती करतो. आपण 2 मिनिटे या ठिकाणी मनोगत आज या ठिकाणी होत असलेल्या या सुंदर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, नूतन जिल्हा परिषद सदस्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय रामभाऊ तिरुके, माझे सहकारी मित्र यमुनाजी भुजबळे साहेब जिल्हा परिषद सदस्य, या जिल्हा परिषद गणाचे पंचायत समिती गणाचे पंचायत समिती सदस्य आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ते आमचे मित्र आदरणीय कमलाकर भाऊ फुले, माझे पत्रकार मित्र विक्रम हालकेकर साहेब, हसन गुंडे साहेब, माझे मित्र नाईक भाऊ, आपण सर्वजण या ठिकाणी नागेश भाऊ आंबेगावे असतील, या गावचे सरपंच विकास भाऊ शेळके असतील, बब्बरभाई असतील, या ठिकाणी मी भाऊ सर्वांचीच नावं घेऊ शकतो परंतु वेळ खूप झालाय आणि महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना हा कार्यक्रम बघायचा आहे. बसू भाऊ खरं म्हणजे अतिशय सुंदर देखना असा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. मी फक्त ऐकून होतो, आमच्याही गावामध्ये पिंपळ असायचे हे फक्त ऐकून होतो, कधी बघितलं नव्हतं. परंतु आपल्या बनशेटीकरांमुळे या ठिकाणी मला येता आलं आणि हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी अनुभवता आला. त्याबद्दल सुद्धा मी बनशेटीवासियांचे मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे या सर्व लोककला सांस्कृतिक कार्यक्रम हे आपल्या ग्रामीण भागाची जडणघडण करणारी नाळ आहे. त्यामुळं ही कार्यक्रम असे उपक्रम राहिले पाहिजे, टिकले पाहिजे असं मी या ठिकाणी मानतो. आणि आदरणीय भाऊ मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आता नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या गावानं आमच्यावर भरभरून असा आशीर्वाद, भरभरून असं प्रेम या ठिकाणी दिलं. त्याबद्दल त्यांचे उपकार या ठिकाणी कधीही विसरता येणार नाहीत. आणि या नागेश भाऊ विकासाच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं, मी आपणास या ठिकाणी या पवित्र अशा ठिकाणाहून सांगू इच्छितो, आपण ज्या ज्या सूचना करता, ज्या ज्या मागण्या करता त्या प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा या ठिकाणी मी मनापासून प्रयत्न करतो. हाही शब्द या ठिकाणी आपणास देतो. मी या ठिकाणी सांगू इच्छितो भाऊ, या तोगरी मतदारसंघामधील जनतेनं एक नवा विक्रम या ठिकाणी केला. या ठिकाणची निवडणूक आता तुमची तर होतीच होती,
परंतु या ठिकाणची निवडणूक खूप वेगळी होती. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी या ठिकाणी निवडणूक राहिली. त्यामुळे जनशक्तीचा या ठिकाणी विजय झाला. या ठिकाणी सर्वांनी भरभरून असा प्रेम आशीर्वाद दिला. त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे मनापासून आभार मानतो. कधीही सूचना करा, विनंती करा, सांगा. या ठिकाणी आपण कधीही बोलवा. आम्ही सदैव आपल्या सेवेत तत्पर राहू हा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. त्यानंतर आदरणीय रामभाऊ यांची बघू आपण थोडक्यात बोलू. या ठिकाणी पंचायती लवकर प्रतिवर्षाप्रमाणे होळी या दिवशी टिपऱ्याचा डाव सुरू होतो. मी मागच्या अनेक वर्षात या ठिकाणी या टिपऱ्याच्या खेळाला आवर्जून उपस्थित राहून मी स्वतः आनंद घेतो आणि आपल्या सगळ्यांचाही आनंद मी द्विगुणित करत असतो. खरं तर ही सगळी सण भारतीय परंपरा जतन करण्याचं काम करतात आणि या सणाच्या निमित्तानं हा सांस्कृतिक ठेवा उदगीर तालुक्यात बनशेळकीकरांनी जपून ठेवलेला आहे. त्याबद्दल बनशेळकीकरांचे मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. मी लहान असताना 10-20 गावात जायचो टिपरे बघायला, टिपरे खेळायला. गंगापूर असेल, शंभूंबर्ग असेल, वायगाव असेल, टिपरा असेल, बनशेळकी असेल, शेकापूर असेल, या अनेक गावात मी जायचो. पण या ठिकाणी मी आवर्जून काही गोष्टी सांगणार आहे. या ठिकाणच्या या टिपऱ्याच्या गावात टिपरे खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पात्र रंगवलेली आहे. सर्व धर्म समभावाचं प्रतीक या ठिकाणी बघायला मिळतं. मी लहान असताना आमच्या गावात हनुमानाचं पात्र इब्राहिम शेख नावाचा माणूस घेत होता, जो की मुसलमान होता. आणि या ठिकाणी महादेवाचं पात्र युसुफ शेख घेतो. हे ऐकल्यानंतर सर्व धर्म समभाव अशा सणाच्या माध्यमातून आणि विविध अशा आपल्या भारतीय संस्कृतीला जतन करताना अशा सांस्कृतिक उपक्रमातून या ठिकाणी बघितलं जातं. हा खेळ खेळणं म्हणजे आज सकाळी उठलं आणि मंडप टाकला आणि मंडपात आलो असं होत नाही. महिना दीड महिना अगोदर मेहनत करावी लागते आणि या झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा परिणाम पुढचे 4-6 महिने तरी राहतो. ही शिकवण देणारी ही संस्कृती बनशेळकीकरांनी जतन केली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. अधिक बोलणार नाही कारण इथं सगळं गाव जमा झालेलं आहे आणि उदगीर तालुक्यातले 7 जिल्हा परिषदेच्या सदस्यापैकी 4 सदस्य आले म्हणजे 1 लाख लोक तुमच्या या ठिकाणी अख्खी जिल्हा परिषद इथं आली आहे, पंचायत समिती इथं आली आहे. निश्चितच आपल्या या सर्व उपक्रमास मी हृदयापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तुम्ही माननीय संजय भाऊ बनसोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी गंभीरपणाने उभं राहिला म्हणून माझे मित्र ज्ञानेश्वर बिरादर असतील, कमलाकर असतील, आमचे भुजबळीजी असतील, या सर्वांना माझ्या सहित सर्वांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या उपक्रमासाठी हृदयापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. भाऊचा अतिशय बारीक लक्ष आहे. भाऊ जवळपास 150 वर्षापासूनची परंपरा आहे. सर्व समभाव धर्मभाव एकत्र येऊन काम करतात. आपले सर्वांचे मनापासून आभार. या ठिकाणी सोय झाले गावकऱ्यांचा आनंद घ्यायचा. प्रेक्षकांना विनंती करतो थोडंसं खाली बसून घ्या. सोय म्हणणारे बरोबर का या सोंगाशिवाय कोणी सामील व्हायचं नाही. सोंगाशिवाय इतर कोणी लोक सामील होऊ नका. प्रेक्षकाला वेळ घ्या. काही नंबरचा नाही. 2 नंबर थोडासा खाली बसून फोटो करा. ही नंबर प्रत्येकाला प्रेक्षकाला विनंती करतो सोंगाशिवाय कोणी मध्ये जायचं नाही.
सोंगाड्यासाठी सोंगाड्याशिवाय कोणी सामोरं व्हायचं नाही. 16 नंबर आहे का बरं का? हे जे आम्ही जे आलो आम्ही काही लोकांची नाही काही आम्ही तालुक्याची नाही. हे आमची नवरी आहे इंग्लंडची आमच्या गावाचा आहे महाराष्ट्राचा. ह्या दोघांना लेकरू झालं आपलं लेकरू त्या लेकराचं पप्पा लगेच केली नाही भयासाठी दवाखाने केली त्यांचं कुठंच लागलं नाही. त्या लेकराचं देव झालं पैशाची त्या पैशाची गावामध्ये त्या 2 देवा निघाले. 2 देवापैकी एक देव निघाला रामबाग दुसरा देव निघाला सुभाषबाग. ह्या 2 देवामुळे आमच्या गावात लागले आणि ह्याच्यामुळे ह्या लेकरासाठी ह्या बाबाने इंग्रजी महाराष्ट्र लातूर जिल्ह्यावरची तालुका परिषद गावामध्ये त्यांच्या प्रयाणाला आपल्या कसं कसं बरं आहे आपण हे लेकरं अजूनही हातामध्ये कॉटर आणि तोंडामध्ये शिवक एवढंच आहे. त्यासाठी या लेकरासाठी थोडं सर्वांनी सहकार्य करावं आणि जे इतर जे माझं म्हणणं आहे भोलांबाग बसुले जिल्हा परिषद मेंबर वळवला व तोगरीचे जिल्हा परिषद मेंबर नानू बिरादार नागेश आंबेगावे व म्हणाले एक 10 मिनिट थांबा. तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. घ्या पुढे घ्या पुढे घ्या लेकरं. हा समोर कुठं समोर आम्ही मुली जिथे म्हणलो काय दिसतं समोर ह्या लेकरावासाठी लेकराची जे एकदम समोर लेकराचे जे मामा आहेत श्याम आवाळ्याने लेकरासाठी मन्नत मानल्या नाही लेकराला खाली मिळून काय लेकरू खाली बसल्यावर बिघडणार आहे. हे लेकरू खाली बसले की अशी कंडिशन आहे ह्याला खाली बसायचं ना उचला शिवा चालू करा तुम्ही चालू करा. आपल्या लेकरासाठी तुम्ही जे मन्नत मागितलं जे वल्लभ शिवा करून जे काही तुमचे जे काही पहाड पंचायत करा लेकरू 1000 मजा वाटली आता काय अर्थ नाही. डबल गुन्हा घ्या. नवरदेव कसा रे नवरदेव कसा नवरदेवासारखी नवरी कशी नवरदेव कसा रे नवरदेव कसा वल्लभ शिवाय माला मधला राजा तसा वल्लभ शिवाय नवरी कशी रे नवरी कशी वल्लभ शिवाय दरबारामधली राणी कशी वल्लभ शिवाय कलवरी कशी रे कलवरी कशी वल्लभ शिवाय मंडपामधली कुत्री कशी वल्लभ शिवाय ज्ञानेश्वर बिरादार ज्ञानेश्वर बिरादार पंचायत समिती सभे कसे रे कसे चांगले हो चांगले मावळा कसा रे मावळा कसा रामेश्वर बिरादार कसा जिल्हा परिषद म्हणा जिल्हा परिषद मेंबर मावळा कसा रे मावळा कसा वल्लभ शिवाय ऐकण्यावरचा कवळा कसा वल्लभ शिवाय या बनसडकी गावाच्या पाठी मागे पडले घात वल्लभ शिवाय त्या गावाला ठशीला पिशी वल्लभ शिवाय उकडा नवरीच्या साजऱ्याची निशी वल्लभ शिवाय कर्मेश्वर कर्मेश्वर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर रामभाऊ तिरुकेचं नाव घेते ज्ञानेश्वर बिरादारची लहर.
आमच्या लेकराला का म्हणलं माहित आहे का, ज्या टाइमला हे लेकरू जन्मला जेव्हा त्याला पहिल्या नाव घेतलं पण शिकावचं. जन्मला इंग्लंडमध्ये पण नाव घेतलं पण शिकायचं. ते का बरं घेतलं आम्ही त्याच्यावर आम्ही जेव्हा बघायला गेलो ते नाव सांगितलं, वाढवांचे तिरुभाऊ तिरुके, तुगरीचे रामभाऊ बिरादार, ज्ञानेश्वर बिरादार, त्याच्यानंतर फुले कमलाकर फुले पंच समिती मेंबर, त्याच्यानंतर तोंडाचे ते भुजबळ साहेब जिल्हा परिषद मेंबर यांची नावं घेतल्यामुळे आमच्या लेकराला आशीर्वाद देण्यासाठी मंडपात याची कल्पना करावी ही नंबर सरपंच नरसिंह शेळके, रामभाऊ तिरुके, कमलाकर फुले आमच्या लेकराला आशीर्वाद देण्याची कृपा करावी. प्रल्हादजी महाजन यांनी सुद्धा ज्ञानेश्वर बिरादारला घेऊन मंडपात येऊन आमच्या लेकराला बाळाचं पाण्यातील या तुम्हाला सोडून विकास शेळके या कुठे या लेकरून बाळाला शुभेच्छा द्या. नागेश आंबे या लवकर या. बाळाच्या बारसाळ्यात बाळ लाल मुरमुरे खाकटा मुरमुरे लेकरू दारू मागला रे. नाही जन्मसेव हे चुकीचं आहे. आमचा लेकरू गेला. आमचा लेकरू गेला. आमचा लेकरू असं नाही. ज्ञानेश्वर पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर बिरादार, जिल्हा परिषद ज्ञानेश्वर भाऊ बिरादार यांनी आमच्या बाळाचं बारसं करावं. बाळ मुरमुरे खाऊन जगणारे त्याला चिकन राईस, चिकन मटन काय काय लागते. लेकरू खुश आहे. लेकरू खुश आहे. बघा तुम्हाला बघितल्या बघितल्या लेकरू किती खुश आहे. खुश आहे. किती खुश आहे. या चला बाकीचे बाजूला बाकीचे बाजूला कमलाकर भाऊ फुले, रामभाऊ तिरुके, सर्कलचे अपक्ष उमेदवार रामभाऊ तिरुके लवकरात लवकर आमच्या माळवणा जिल्हा परिषदचे अपक्ष उमेदवार रामभाऊ तिरुके गेले का तर जाऊ द्या. अतिशय गावचे धडाडीचे कार्यकर्ते नागेश आंबेगावे यांनी आमच्या बाळाला दुधाला पैसे द्यावं. त्यांना सुद्धा लेकराच्या हे असं समजा आमच्या गावचे लाडके सरपंच विकास उर्फ नरसिंह शेळके यांनी सुद्धा आमच्या बाळाचं नाव ठेवून जावं ही कळकळीची विनंती आहे. पंचगिरीचे सरपंच विकास शेळके इथे लवकर लवकर या. चंद्रकांत बिरादार उदगीचे आपल्याला लवकरात लवकर पंचायतीचे सरपंच बाबुराव मलकमल तुम्ही दूर चाललो. बाबुराव मलकमल दूर चालू तुम्ही. गावाची चिंता तुम्हाला आहे का नाही? आहे का नाही? जवळ लेकरू रडतंय. तुम्ही जरा भाजी जरा भाजी तुम्ही हे भाजी जरा बाहेर काढा. जरा बाबुराव मलकापुरे बाबुराव रड बाबुराव झालं का झालं का चला आमचा गुरु लक्ष्मणांना एक मिनिट आपल्या गावचे सरपंच नाही सरपंच लेकराला तेवढ्या पैशात दूध सुद्धा येईल. दूध पिते लेकरू आमचं आमच्या माझी सरपंच तुमचं नाव ललित सारखं तुम्ही दूर आणू का? ज्येष्ठ पत्रकार बसवराज डावळे यांनी सुद्धा इकडे यायचं आमच्या शिवलिंगची भेटी करायचं आहे. ज्येष्ठ पत्रकार बसवराज डावळे यांनी सुद्धा यायचं आहे. ज्येष्ठ पत्रकार बसवराज डावळे आमच्या गावचे लाडके बादशे यांनी सुद्धा यायचं आहे. आमच्या हार्दिक अभिनंदन. एक मिनिट लक्ष्मणांना एक मिनिट आपल्या गावचे धडाडीचे कार्यकर्ते बब्बर शेख लवकरात लवकर यायचं आहे. बब्बर शेख चंदू बिरादार
चंदू बिरादार लवकर ये भाऊ बिरादार लवकरात लेकराची काळजी हा का तुम्हाला चंद्रकांत बिरादार चंद्रकांत श्रीमंत बिरादार या लेकराची या मंडपात या लेकरू- तुमचे लेकरू रडला नाही का बघा चंद्र आवाज काढला नाही शोक नंबर तुमची शोक नंबर का बरं का एक महिन्याचा खर्च तुम्ही पूर्ण काढला. चला 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 या शोक नंबर का संपूर्ण पार्टीतर्फे संपूर्ण पार्टीतर्फे त्या शोकाला 101 रुपयाचं बक्षीस शोकाला विनंती असं शोक सर्व मंडपाचं हार्दिक अभिनंदन हार्दिक या पाण्याचा पण लवकर मध्ये या पाण्याच्या पण लवकर मध्ये या गाव यायच्यात की या पण लवकर मध्ये या गाव यायच्यात की लवकर मध्ये या पण मध्ये या शिमला पार्टीच्या कार्यकर्त्याला विनंती करतो लवकरात लवकर पण मध्ये यायचं लवकर मध्ये गाव यायच्यात की प्रत्येकाचं लक्ष समोर पोरामध्ये या रे त्या पलीकडे थोडा थांबा थोडा आहे महाराज त्या पोराला मध्ये जा पलीकडल्या पोराला मध्ये जा गाव सुटके हे मध्ये रे त्यामध्ये चला गाव सुटका बरं का हुशार प्रत्येकाचं लक्ष समोर असू द्या त्या जोड्या करून थांबा जोड्या करून थांबायचं गाव सुटके पाट्याच्या बरं मध्ये यायचं बघा दोन्ही पाठी मागे थांबायचं नाही कैदी या लवकर मध्ये या लवकर मध्ये पाट्याच्या बरं लवकर मध्ये गाव सुटके करते गाव सुटके जाऊ नको या लवकर बरं लवकर मध्ये या. तुला मी करते प्रत्येकाला समजून सांगायचं.
तिच्या पिंगालो Oh,